नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व मौर्य साम्राज्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जसे की आपला मागील भाग 6 याच्यामध्ये आपण सर्वांनी मगध साम्राज्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली. तसेच आजचा भाग 7 याच्यामध्ये आपण मौर्य साम्राज्याबद्दल जेवढे पण प्रश्न येतील तेवढे सर्व क्लिअर करणार आहोत. तर चला, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल तुमच्या उपयोगी ठरेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आहे मौर्य साम्राज्य इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 185. म्हणजेच मौर्य साम्राज्याची जी सुरुवात होती ती 322 ते 185 या इसवी सन पूर्व कालखंडामध्ये झाली होती. तर यामधील आपला पहिला मुद्दा आहे मौर्य साम्राज्याचा संस्थापक, त्याचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य. तर यामधील आपला दुसरा मुद्दा आहे मगधमधील नंद सत्तेचे पारिपत्य करण्यात चंद्रगुप्त मौर्याला मदत करणारी व्यक्ती आर्य चाणक्य कौटिल्य. म्हणजे मगध सत्तेच्या विरुद्ध चंद्रगुप्त मौर्याला म्हणजे मगध सत्तेला पराभव करण्यासाठी चंद्रगुप्त मौर्याला मदत करणारी व्यक्तीचं नाव आहे चाणक्य. त्यांना कौटिल्य हे नाव सुद्धा आहे. तर आता याच्यामधला आपला तिसरा मुद्दा आहे चंद्रगुप्त मौर्याने ज्याचे पारिपत्य केले तो नंद सम्राट. त्याचं नाव आहे धनानंद. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने धनानंद नावाच्या मगध सम्राटला पराभव केला होता. तर याच्यामध्ये आपला चौथा मुद्दा आहे मौर्य साम्राज्याची राजधानी, जी काय आहे पाटलीपुत्र. तर याच्यामध्ये आपला पाचवा मुद्दा आहे चंद्रगुप्त मौर्याने पराभूत केलेला ग्रीक सेनापती, त्याचं नाव आहे सेल्युकस निकेटर. तर आपला सहावा मुद्दा आहे बॅक्ट्रियाचा ग्रीक राजा राजा सेल्युकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाठवलेला वकील, त्याचं नाव आहे मॅगेस्थेनियस. तर यामधील आपला सातवा मुद्दा आहे मॅगेस्थेनियस कृत भारतवर्णन इंडिका. तर याच्यामध्ये आपलं मॅगेस्थेनियस भारतवर्णन म्हणजे मॅगेस्थेनियसला इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये इंडिका हे नाव आहे. तर आपला मित्रांनो आठवा मुद्दा आहे कौटिल्य लिखित शासन व्यवस्थेवरील आजोड ग्रंथ. म्हणजे चाणक्य यांनी लिहिलेला शासन व्यवस्थेवरती अजोड ग्रंथ आहे अर्थशास्त्र. तर मित्रांनो नववा मुद्दा आहे चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र व वारसदार, त्याचं नाव आहे बिंदुसार. तर मित्रांनो आपला दहावा मुद्दा आहे बिंदुसार पुत्र व वारसदार, त्याचं नाव आहे अशोक सम्राट. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या मुलाचं नाव बिंदुसार आणि बिंदुसारच्या मुलाचं नाव अशोक सम्राट. तर मित्रांनो यामधील आपला अकरावा मुद्दा आहे सम्राट अशोक ज्या लढाईतील विजयानंतर सम्राट अशोकाने युद्धत्याग केला व बौद्ध धर्म स्वीकारला ती लढाई, तिचं नाव आहे कलिंगची लढाई. ती लढाई इसवी सन पूर्व 261 वर्षापूर्वी घडली होती. तर मित्रांनो यामध्ये आपला बारावा मुद्दा आहे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेत पाठवलेला आपला मुलगा व मुलगी, त्यांचं नाव आहे महेंद्र व संघमित्रा. म्हणजे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या मुलाला व मुलीला श्रीलंकेमध्ये पाठवले होते. तर मुलाचं नाव आहे महेंद्र, मुलीचं नाव आहे संघमित्रा. तर मित्रांनो आपला 13वा मुद्दा आहे सम्राट अशोकाच्या कोरीव लेखांची लिपी. पहिली लिपी आहे खरोष्टी लिपी, दुसरी लिपी आहे ब्राह्मी लिपी आणि तिसरी लिपी आहे अरेमॅइक लिपी. तर मित्रांनो यामधील आपला 14वा मुद्दा आहे सम्राट अशोकाचे शिलालेख जेथे सापडले ती स्थाने. पहिले स्थान आहे मनशेरा, जे की पेशावर जवळ आहे. दुसरं ठिकाण आहे कलसी, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. तिसरं ठिकाण आहे गिरनार, जे की गुजरात राज्यामध्ये आहे. चौथं ठिकाण आहे सोपारा, जे की महाराष्ट्रामध्ये आहे. पाचवं ठिकाण आहे धौली, जी की ओडिशा राज्यामध्ये आहे. आणि सहावं ठिकाण आहे मस्की, जी की दक्षिण भारतामध्ये आहे. तर मित्रांनो आपला 15वा मुद्दा आहे सम्राट अशोकाने स्तंभालेख जेथे सापडले ती स्थाने. म्हणजे सम्राट अशोकाचे जे स्तंभालेख आहे त्याची काय अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले, तर पहिलं ठिकाण आहे रुमिंडी, जे की नेपाळमध्ये आहे, नेपाळ देशामध्ये आहे. दुसरं ठिकाण आहे सारनाथ, जे की उत्तर प्रदेश राज्यात आहे. तर आपलं तिसरं ठिकाण आहे सांची, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. तर मित्रांनो आपला 16वा मुद्दा आहे सम्राट अशोकाने भारताबाहेरील ज्या राज्यकर्त्यांबरोबर ती मैत्रीचे संबंध जोपासले ती राज्यकर्ते. पहिला राज्यकर्ता आहे अँटिओकस, जे की सिरियाचा राजा होता. दुसरा आहे टोलेमी फ्लिडेफ्लस, जे की इजिप्तचा राजा आहे. तिसरा आहे अँटिगोनस गोनॅटस, जे की मॅसेडोनियाचा राजा आहे. आणि चौथा आहे तिस्स, जे की श्रीलंकाचा राजा होता. तर मित्रांनो आपला 17वा मुद्दा आहे देवानाम प्रियदर्शी असे वर्णन करण्यात आलेला भारतीय सम्राट, जो की आहे सम्राट अशोक. म्हणजे सम्राट अशोकाला
देवानाम प्रिय आणि प्रियदर्शी असे वर्णन केलेले आहे. म्हणजे असे नाव पडलेले आहे. तर यामधील आपला 18वा मुद्दा आहे, सम्राट अशोकाचा पुत्र व वारसदार. म्हणजे सम्राट अशोकाच्या मुलाचं नाव कुणाल. तर मित्रांनो आपला शेवटचा मुद्दा आहे 19वा. शेवटचा मौर्य साम्राज्य आहे बृहदत्त मौर्य. म्हणजे मौर्य साम्राज्याचा जो शेवटचा राज्यकर्ता होता त्याचं नाव आहे बृहदत्त मौर्य.